श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमची रास कुंभ असेल ना, तर 5 ते 10 तारीख हा काळ तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे. कारण या 5 दिवसात संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आज मी तुम्हाला कोणतंही सामान्य राशी भविष्य सांगणार नाहीये. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात या 5 दिवसात आकाश मंडळात ग्रहाची एक अशी दुर्मिळ आणि शक्तिशाली युती होत आहे, जी तुमच्या कुंडलीत थेट महालक्ष्मी योगाचे बंद दरवाजे खडखडून उघडण्याची शक्यता आहे. श्रद्धेनुसार मानले जाते की जेव्हा ब्रह्मांडात शनी आणि गुरुची अमृतदृष्टी एकत्र येते ना, तेव्हा नशिबाचे कुलूप उघडण्याचे योग दिसतात. या 5 दिवसाच्या कालावधीत विशेषतः 7 आणि 8 तारखेला तुमच्या कुटुंबात आणि पैशाच्या बाबतीत एक अशी मेजर मोमेंट म्हणजेच मोठी सकारात्मक घडामोड होण्याची शक्यता आहे, ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून चातकासारखी वाट पाहत होतात. आता तुमच्या मनात एक मोठा प्रश्न असेल की ताई, सध्या कुंभ राशीला शनीची 7.5 सुरू आहे. मग माझी रखडलेली काम नक्की कशी आणि कधी पूर्ण होणार? तर मित्रांनो, घाबरू नका, कान देऊ नका. सध्या 7.5चा सर्वात कठीण आणि मानसिक तणावाचा काळ आता संपत आला असून 7.5 आता तिच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच अंतिम चरणात प्रवेश करत आहे. शनिदेव आता आपल्याच राशीत सुहगृही अत्यंत बलवान स्थितीत आहेत. जेव्हा राशीस्वामी इतका मजबूत असतो ना, तेव्हा तो तुम्हाला जाता जाता तुमच्या कष्टाचं अतिशय गोड फळ देऊन जातो. त्यामुळे जी कामं तुमची आजवर रखडली होती, ती आता वेगाने मार्गी लागण्याचे योग दिसतात. 5 आणि 6 तारखेला चंद्राचं भ्रमण अशा भावातून होईल, ज्यामुळे गुंतवणुकीचे अचूक विचार तुमच्या मनात येतील. पण खरा खास योग 7 तारखेला तयार होईल, जेव्हा मंगळ आणि गुरुची शुभदृष्टी थेट तुमच्या धनस्थानावर पडेल आणि महालक्ष्मी योग सक्रिय होईल. हा राजयोग सक्रिय करण्यासाठी 5 तारीख उजाडताच तुम्हाला महाउपाय करायचा आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं, अंघोळ आटोपून एका तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यायचं, त्यात चिमूटभर कुंकू आणि अक्षदा, अखंड तांदूळ टाकायचे. त्यानंतर सूर्याला जल अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमःचा 11 वेळा जप करायचा. पण मित्रांनो, पुढं जाण्याआधी एक छोटीशी विनंती. शनिदेवाची अपार कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहो, अशी मनापासून प्रार्थना करत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुमची शनिदेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव असं नक्की लिहा. आता बघूया कुंभ राशीचे गुपित ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कुंभ राशीचा माणूस म्हणजे काही साधासुद्धा नसतो. मित्रांनो, याचं डोकं बाकीच्यांपेक्षा 4 पावलं पुढं चालतं. वरून कितीही शांत दिसला तरी वेळ आली की वाघासारखा उभा राहतो. खोटं बोलणारे आणि दिखावा करणारे लोक त्याला अजिबात पटत नाही. एकदा कोणाला आपलं मानलं की शेवटपर्यंत साथ सोडत नाही. पण विश्वासाला तडा गेला की मग मागं वळूनही बघत नाही. ही व्यक्ती स्वतःच्या कष्टावर आणि जिद्दीवर जगणारा असते. कुणापुढं हात पसरवायला त्याला आवडत नाही. अन्याय दिसला की गप्प बसणं त्याला आवडत नाही. गरज पडली तर एकटाच 10 जणांना भारी पडतो. राग आला की जास्त बडबड करत नाही, पण त्याची नजर समोरच्या व्यक्तीला सगळं सांगून जाते. मनाला मात्र सोन्यासारखा असतो, कुणाच्या अडचणीत धावून जाणारा. म्हणूनच काही लोक त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात, तर काही जण त्याचा हेवाही करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशीचा माणूस गर्दीत हरवणारा नसतो, तर गर्दीत स्वतःची वेगळी ओळख बनवणारा असतो. संकट कितीही आली तरी हा माणूस हार मानत नाही. शेवटी स्वतःच्या जिद्दीवर आणि कष्टावर बाजी मारतो. चला आता वळूया तुमच्या करिअर आणि नोकरीकडे. 7.5चा शेवटचा टप्पा असल्यामुळे शनिदेवाच्या प्रभावाने ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुमच्या शब्दाला प्रचंड वजन येणार आहे. जे लोक तुम्हाला आजवर कमकुवत समजत होते, त्यांना आता तुमची खरी ताकद आणि कर्तृत्व दिसेल. तुमचे बॉस तुमच्या कामाची स्वतः दखल घेतील. जर तुम्ही
बऱ्याच दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी 6 आणि 9 तारीख अत्यंत भाग्यवान ठरेल. या 2 दिवसात तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीकडून उत्तम पगाराची ऑफर येणार असल्याचे प्रबळ संकेत आहेत. तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यापार असेल तर तुम्हाला या 5 दिवसात एक अशी नवीन डील किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचे योग दिसतात, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाची मार्केटमधील पत लवकरच वाढण्याची शक्यता आहे आणि रखडलेले व्यवहार पूर्ण होण्याची योग दिसतात. मित्रांनो, जशी तुमची प्रगती सुरू होईल ना, तसे तुमच्या आजूबाजूला राहणारे काही हितशत्रू सक्रिय होऊ शकतात. हितशत्रू म्हणजे असे लोक जे वरून तुमचे मित्र, ओळखीचे किंवा जवळचे असल्यासारखे वागतात, पण मनातून तुमच्या प्रगतीचा हेवा करू शकतात किंवा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. या काळात काही लोक पाठीमागून तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलण्याचा किंवा तुमच्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांशी थेट वाद घालत बसू नका, कारण त्यात तुमचीच ऊर्जा आणि वेळ वाया जाईल. शांत राहा, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि योग्य वेळी तुमचे यशच त्यांना उत्तर देईल. या अडथळ्यानंतर मात करण्यासाठी आणि साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी पारंपरिक श्रद्धेनुसार मी तुम्हाला एक खास उपाय सांगत आहे. हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने करून पहा. 5 ते 10 तारखेच्या दरम्यान कोणत्याही दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मारुतीच्या मंदिरात किंवा शनी मंदिरात जा. तिथे मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि त्या दिव्यात 2 काळे मिरे टाका. त्यानंतर तिथेच बसून ओम शै शनेश्वराय नमः आणि हनुमान चालिसाचे वाचन करा. सर्व वाईट नजर आणि अडचणी नष्ट होण्याची योग दिसतात. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या विषयावर. 5 ते 10 तारखेच्या दरम्यान तुमच्या कुंडलीत जो महालक्ष्मी योग सक्रिय होत आहे ना, तो तुमच्या आयुष्यातील आर्थिक कोंडीचे कुलूप उघडण्याची योग दिसतात. हा लक्ष्मी योग तुमच्या आयुष्यात नेमका कसा बदल घडवून आणणार आहे ते नीट समजून घ्या. 1. तुमचे जे पैसे कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून कुठेतरी अडकले होते, ते पैसे मिळण्याचे योग दिसतात. 2. व्यवसायामध्ये लक्ष्मी योगाची अशी साथ लाभणार आहे की एखादी मोठी ऑर्डर फायनल होण्याची योग दिसतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 3. हा लक्ष्मी योग तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे आणि पर्यायी मार्ग खुले करून देण्याचे योग दिसतात. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लक्ष्मी माता तिथेच कृपा करते जिथे पैशाची कदर, योग्य नियोजन आणि थोडी गुप्तता ठेवली जाते. या काळात जर काही पैशाची चांगली संधी मिळाली तर त्याचा सगळीकडे गाजावाजा करू नका. पैसा आला की त्याची जपणूक करणं आणि योग्य ठिकाणी वापरणं खूप गरजेचं असतं. घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक वातावरण टिकून राहावं यासाठी श्रद्धेनुसार हा छोटासा उपाय करून पहा. या 5 दिवसात एका दिवशी संध्याकाळच्या वेळी घरात जिथे पैसे ठेवता त्या जागी एक स्वच्छ लाल कपडा अंथरा. त्यावर एक अखंड सुपारी आणि एक नाणं ठेवा. त्यावर थोडं हळद कुंकू अर्पण करा आणि मनापासून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः जप करा. मित्रांनो, हा उपाय श्रद्धेने करा. आता सर्वात महत्त्वाचा विषय, तुमची स्वतःची तब्येत. कारण पैसा आणि करिअर कितीही चांगलं असलं ना, तरी आरोग्य चांगलं नसेल तर कशाचाच आनंद घेता येत नाही. सध्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू असल्यामुळे 5 ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक तणाव आणि डोकेदुखी शनीच्या प्रभावामुळे कामाचा ताण जरा वाढू शकतो. त्यामुळे रात्रीची झोप अपुरी राहणं, डोकं जड वाटणं किंवा मानसिक ताण जाणवणं असं होऊ शकतं. उगाच जास्त विचार करत बसू नका. वेळेवर जेवा, पुरेशी विश्रांती घ्या आणि हा त्रास सतत जाणवत राहिला तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. पण एक चांगली गोष्ट अशी की 7 तारखेनंतर मंगळाच्या बदलामुळे काही कुंभ राशीच्या लोकांना पाठ, कंबर किंवा हाडाच्या जुन्या त्रासात थोडा आराम जाणवू शकतो. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे त्रास कायम राहिला तर घरगुती उपायावर विसंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. सावधानता.
गाडी चालवताना आणि प्रवासात अजिबात घाई करू नका. डोळे पूर्ण जागे ठेवून प्रवास करा. मित्रांनो, 5 ते 10 तारीख या काळात तुमच्या कौटुंबिक जीवनातही एक अतिशय सुंदर आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. या 5 दिवसात घरातील एखाद्या सदस्याचं लग्न ठरण्याची, साखरपुड्याचा निर्णय होण्याची किंवा लग्नाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच गृहप्रवेश, नामकरण, मंजू किंवा इतर एखाद्या शुभ कार्याबाबत घरात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी अत्यंत आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल. जीवनसाथी सोबत असलेले संबंध अधिक घट्ट होतील. घरामध्ये सुख शांती दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी या 5 दिवसाच्या दरम्यान रोज रात्री जेवण झाल्यानंतर घरातील शेवटच्या चपातीवर थोडेसे मोहरीचे तेल किंवा तूप लावा आणि ती चपाती एखाद्या मुक्या प्राण्याला, विशेषतः काळ्या कुत्र्याला खायला द्या. शनिदेव कर्माचे राजे आहेत. मुक्या प्राण्यांना अन्न दिल्याने साडेसातीचा त्रास कमी होण्याचे योग दिसतात. पण मित्रांनो, जाता जाता या 3 चुका अजिबात करू नका. पहिली चूक, तुमच्या मनातले नवीन बिझनेस प्लॅन्स किंवा पैशाच्या बाबी बाहेरच्या कोणाशीही शेअर करू नका. दुसरी चूक, विशेषतः 9 आणि 10 तारखेला कोणत्याही सरकारी कागदपत्रावर किंवा बँकेच्या चेकवर नीट वाचल्याशिवाय घाईघाईत सही करू नका. तिसरी चूक, शॉर्टकटचा नाद. पैसा मिळवण्याच्या नादात किंवा कोणीतरी जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवलं म्हणून कोणत्याही अनोळखी स्कीममध्ये, ऑनलाईन ॲप्समध्ये किंवा शॉर्टकटच्या मार्गाने मोठी गुंतवणूक या 5 दिवसात पूर्णपणे टाळा. अन्यथा राहूच्या प्रभावामुळे आर्थिक फसवणूक होण्याची आणि कष्टाचा पैसा बुडण्याची संकेत आहे. तर माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. घाबरू नका. ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे. सकारात्मक राहा आणि कर्माला प्राधान्य द्या. मित्रांनो, तुम्हाला हे राशी भविष्य कसं वाटलं? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.